खूप आनंद आहे। आज आपण बघतोय सागर ॲग्रो मॉलच्या माध्यमातून माझ्या मायबाप शेतकऱ्यांची सेवा करण्याचं आम्हाला या ठिकाणी पुण्य लाभलं। याचा खरोखर मला या ठिकाणी आनंद आहे। काही क्षणामध्ये या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। तात्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी समोर येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे। आमच्या सागर ॲग्रो सेलचे सर्वे सर्वा मान्य श्री माझे मार्गदर्शक, माझे गुरुवर्य आदरणीय शशिकांतजी तात्या पवार, आपणास या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर येऊन या ठिकाणी बसून घ्यायचं आहे। जमलेल्या माझ्या तमाम सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतोय की आपण सर्वांनी या ठिकाणी पुढे येऊन बसायचं आहे। आपलं हेच पाहिजे या ठिकाणी समोर असलेल्या शेतकरी बांधवांना विनंती आहे, या आपण समोर आपल्याला जागा उपलब्ध आहे, सर्वांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे। सुंदर अशा लकी ड्रॉचा या ठिकाणी कार्यक्रम अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी मी सुरुवात करतोय। तर सर्व जमलेल्या शेतकरी मित्रांचं, शेतकरी बंधूंचं, वडीलधाऱ्यांचं आपल्या सागर ॲग्रो मॉलतर्फे मनपूर्वक स्वागत करतो। तुम्हाला तर जसं माहिती आहे, दिवाळीच्या आधी माझ्या मते आपण हा लकी ड्रॉचं तात्याने सांगितलं की आपण असं करतोय। त्यावेळेला पहिल्यांदा मला विश्वास बसला ना तात्या की एवढी बक्षिसं पण देऊ शकतो एखादा माणूस, 22 बक्षिसं। आणि खरं तर शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अशा ऑफर काढून कुठेतरी प्रत्येक वेळेला बिझनेस किंवा पैसा हा हे तर तो बाजूला ठेवून कुठेतरी शेतकऱ्याच्या फायद्याचं काहीतरी करणं। कारण आज जी आपली जेवढी बक्षीस आहेत, पण त्याच्यामध्ये आपला स्प्रे पंप असेल, कार वॉशर आहे, इंजिन आहे, वॉटर पंप आहे, ब्रश कटर आहे, पॉवर विडर आहे, चाप कटर आहे, अल्फा लाईट आहे, एवढी सगळी बक्षिसं देत असताना ह्याचा नाही म्हणलं तर लाखोत खर्च आहे, पण तो कुठेही प्रॉफिटमध्ये न जुमानता डायरेक्टली बाबा शेतकऱ्यांना फ्री म्हणजे लकी ड्रॉच्या मध्ये ज्याच्या बाबा आता नशिबात असेल, लकी ड्रॉ जो कोणी विजेता असेल, लकी असेल त्याला मिळेल। त्याच्या म्हणजे विषय असा की तो त्या शेतकऱ्याला शेतीविषयक असू द्या त्याच्यामध्ये फायदा करून देणार आहे। कारण शेतकऱ्याला लुटणारे भरपूर जर झाले, पण देणारं कोण असेल तर ते आमचे तात्यासाहेब म्हणून एकदा तात्यासाहेबांसाठी जोरदार काळ होता। आणि सागर ॲग्रो मॉलतर्फे तुम्हाला नेहमीच तुम्हाला बघायला मिळलं, मग शेतीविषयक जेवढं काही साहित्य असतं ते अगदी उत्तम दरात असू द्या, चांगली सर्व्हिस म्हणा, या सगळ्या बाबतीत आपल्या सागर ॲग्रो मॉलला आपल्याला काय मदत केलीच आहे। आणि तो आपण सगळेजण ज्या गोष्टीची वाट बघतोय, पहिल्यांदा म्हणजे तुमचं स्वागत तर झालेलं आहे सगळं, पहिल्यांदा आपण कसं पाहुण्यांचा सत्कार करणं, हे सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे। आज आपल्याकडं तसे पाहुणे लाभलेले आहेत। मी तात्यांना विनंती करतो की तुम्ही पण या ठिकाणी यावं की सत्कारासाठी, की साहेबांचा पण या ठिकाणी सत्कार करा। वडील पण तुम्ही पण येतात साहेब। या ठिकाणी सन्मान होतोय आपल्या पाहुण्यांचा, आणि मी तुम्हाला विनंती करतो की त्या टाळ्या होऊन जाऊ आपल्या पाहुण्यांसाठी। आणि व्हिडिओ झूम करू। ओके, तर पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचं की आपण बक्षीस वितरण जे करणार आहोत त्यासाठी तो बॉक्स इकडे घ्या, बॉक्स बॉक्स। तर जो छोटा बॉक्स ज्याच्यामध्ये सर्वांनी तुम्ही चिठ्ठ्या टाकल्या, स्वतः टाकल्या, तुम्हाला माहितीच आहे। विशेष म्हणजे खरेदीवरती इन्स्टंट गिफ्ट एक होतं, बरोबर? म्हणजे खरेदी केल्या तुम्हाला एक गिफ्ट भेटत, त्याच्यामध्ये चांदीचं नाणं मी पण घेऊन गेलो, कारण मी पण खरेदी केली, मला पण चांदीचं नाणं लागलं नशिबानं। तसे गिफ्ट होतं। आणि दुसरं गिफ्ट जे होतं की तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये काय याच्यामध्ये आता जे मी आता 22 बक्षीस सांगितले त्यातलं काय लागेल, म्हणजे थोडक्यात काय, जरी एखाद्या शेतकऱ्याने खरेदी केली असेल
आणि त्याला लकी ड्रॉ मध्ये काही लागलं नाही तर त्याला खरेदी होती काही ना काही गिफ्ट हे आपण ऑलरेडी दिलेलं आणि हे कौतुकास्पद आहे. त्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ह्याच्यातला या बॉक्समध्ये जेवढ्या चिठ्ठ्या त्या मोठ्या बॉक्समध्ये काढू जेणेकरून आपल्याला त्या कारण याच्यामध्ये हात झाला तर शक्य नाही आता एवढा हात कोणाचा लहान तर नसेलच. आणि आपण यामध्ये काढून घेऊन पूर्ण व्यवस्थित दळून घेऊ. आणि चिठ्ठ्या महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की शेवटची चिठ्ठी साहेबांच्या हातच्या काढू जी आपली अल्फा लाईटची असेल. पण बाकीच्या ज्या चिठ्ठ्या त्या तुमच्याच हस्ते काढल्या जाणार आहेत. कारण शेतकरी सन्मान हा सागर ॲग्रोमॉलचं पहिलं तत्व आहे आणि त्यासाठी तुमच्याच हस्ते त्या चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत. त्या कशा पद्धतीने काढल्या मी पुढे सांगतो. पहिल्यांदा या चिठ्ठ्या सगळ्या रोहित सर याच्यामध्ये टाकून घ्या आणि सगळ्यांना दाखवूया की बाबा याच्या चिठ्ठ्याच आहेत फक्त. हां महत्त्वाचा हा बॉक्स पूर्णतः मोकळा आहे. इंस्टाग्राम लाईव्ह चालू आहे. तर या ठिकाणी सागर ॲग्रो मॉलमध्ये सध्या लकी ड्रॉचे जे काही चिठ्ठे आहेत आपण त्या बॉक्समध्ये टाकतोय आणि बघू शकताय चेक करा आतमध्ये चिठ्ठी राहून आणि इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून करतो म्हणजे कुठेही कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आपण घेतोय. इंस्टाग्रामला जे आले नाही तिथे शेतकरी त्यांच्यासाठी लाईव्ह पण गेलेलो आपण त्यासोबत व्हिडिओ बघायला मिळेल. तुम्ही स्वतः साक्षीदार आणि चिठ्ठ्या 21 चिठ्ठ्या तर तुमच्याच हस्ते काढल्या जाणार त्यामुळे त्याच्याबद्दल दुमत नाही. इकडे बॉक्स दाखवतो ना दाखवतो पुढं काय पुढं मोकळा करा पूर्ण खाली. ओके चालेल. अशा रीतीने ह्या सगळ्या चिठ्ठ्या हे केलेल्या आहेत. आणि इथं संभाजी नावाचं कोणी आहे? संभाजी नाही बरं चला. तात्यांच्या दुसरा तात्या कोणी आहे ज्यांना तात्या म्हटलं जातं असं तात्या वगैरे नाव? अण्णा आहे. अण्णा तात्या एक पुन्हा एवढू शेतकरी अण्णा या थोड्या चिठ्ठ्या ढवळण्यासाठी खास तुम्हाला मी समजून घेतो. पूर्ण चिठ्ठ्या ढवळून घ्या जसे तुमच्या पद्धतीने जमते तसं ढवळून घ्या काय अडचण नाही. हात घालून ढवळा कसंही चालेल. ओके हां पहिली चिठ्ठी आपण यांच्या हस्ते काढतोय आणि त्याच्यासाठी असणारा स्प्रे पंप पहिला जे 8वं बक्षीस होतं आपलं स्प्रे पंप असे 5 बक्षीस आहेत 5 स्प्रे पंप असणार आहेत त्यातली पहिली चिठ्ठी काढतात आणि याच्यामध्ये तात्यासाहेबांना विनंती करतो आपण तुम्ही ओपन करा तात्यासाहेबांकडे त्यानंतर बरं मीच वाचतो. या ठिकाणी ही चिठ्ठी तुमच्या समोर आहे लाईव्हला पण आपल्याला दिसेल. तर स्प्रे पंप म्हणजेच आपला जो फवारणीचा पंप असतो तो घुले हरिशंकर मोबाईल नंबर आहे हरिशंकर घुले कोणी आहे बरं ठीक आहे. त्या शेतकऱ्याला पंप लागलेला आहे. टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करू अभिनंदन. त्यांनी जर आपण त्यांना फोन करून त्यांचं बक्षीस पोस्ट करणार आहोत तरी जर असेल उपस्थित तर चांगलीच गोष्ट आहे. यानंतर दुसरा स्प्रे पंप आपण देणार आहोत. महत्वाचं मला विचारायचं आहे कोणी एक जण आहे ज्यांचं बायकोवरती जास्त प्रेम आहे? विशेष वाटतं एवढं कुणाचं बायकोवर प्रेम नाही एकाच पण नाही. कुणीतरी हातवर करा माझं लय मी येतो पुढे कुणीतरी नाही अमोल सर नाही तुमचं नाही असं नको. तुम्ही सागर ॲग्रोमॉलचा आहे आपल्याला ह्यांच्यातनं पाहिजे तुमचं आहे मान्य आम्हाला पण ह्यांच्यातनं पाहिजे आपलं असं एकच तर आहे का ना आजोबा तुमचं टाळ्या. बायकोवर जास्त प्रेम आहे हे मान्य करायला सुद्धा धाडस लागतं. कसं आहे माणसाचं धाडस? तुम्हाला ना आम्ही 2 संधी देणार. तुम्ही एवढं धाडस केलं ह्याच्यासाठी पुढे आलाय तरी 2 चिठ्ठ्या तुम्ही काढणार 2 स्प्रे पंप तुम्ही काढणार 2 चिठ्ठ्या काढा पहिल्यांदा आणि दोन्हीचे नाव तुम्हीच वाचून दाखवा. नाही बरं ठीक आहे चाल उघडा तुम्ही उघडून ते आम्ही वाचतो. इकडे बघून उघडा म्हणजे त्यांना सगळ्यांना दिसू द्या. ओके इथं बघू शकताय. तर ह्या जो दुसरा स्प्रे पंप जातो तो बापूराव खरात आले बापूराव खरात यांच्यासाठी हा हे जातोय. गाव इथं कामाने
ठीक आहे करमाळाचं बरं त्यांच्यासाठी पण टाळ्या. दुसरं नाव आहे हनुमंत बापू सरीक. बघा नाव हनुमंत सरक 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 आले तुमच्या ओळखीचे आहेत काय? मलचरा त्यांच्यासाठी पण टाळ्या. अजून आता आपण 3 स्प्रे पंप काढले आणि 3 स्प्रे पंप झाल्यानंतर अजून 2 स्प्रे पंप आहेत आणि आलेल्यांपैकी कोणाचं नाव आहे अशी माझी पण इच्छा की आपल्याला त्यांचं सन्मान करता येईल असं. तर आता ज्यांना 2 मुलं आहेत असं कोणतरी आहे लगेच माणूस आला असं पाहिजे बरं. बायकोवर प्रेम असताना तुम्ही नव्हता 2 मुलं म्हणलं लगेच असं कसं नाही म्हणजे आता नक्की मला हे कळलं नाही प्रेम नव्हतं तर ठीक आहे चला तुम्ही पण 2 मुलात पण 2 चिट्ट्या काढा आपल्या स्प्रे पंपचा विषय संपून टाकू आपण. ओके 1 नंबर उघडून द्या चिट्ट्या. अर्चना दीपक गुळमे अर्चना दीपक गुळमे करकमचे. ओके अरे वा टाळ्या. या दिसला पाहिजे तुम्ही की बाबा आलाय म्हणून. तुम्ही म्हणलं होतं ना ह्यातलं कुणाला लागत नाही एकाला लागलं बघा. तर अर्चना दीपक मुळे तुम्हाला स्प्रे पंप लागलेला आहे अभिनंदन तुमचं नाव आहे तुमची चिठ्ठी. ओके तिथे द्या चिठ्ठी. आणि दुसरं आहे संग्राम सचिन दळवे पोखरापूर. संग्राम सचिन दळवे आले ठीक आहे. संग्राम सचिन दळवे ही पण चिठ्ठी दाखवतो आपण त्याच्यामध्ये. ओके स्प्रे पंपचा विषय संपला. आता त्याच्यामध्ये बघू शकता आपण टोटल 5 बक्षिसं दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर आता कार वॉशरची आपली टोटल 4 कार वॉशर देणार आपण त्याच्याबरोबर. 4 कार वॉशरसाठी आपण पुढच्या माणसाला बोलतोय. तुम्ही अंपायरसारखी टोपी घातली मला आवडली तुम्ही यापुढे तुमच्याच हस्ते काढू. काय टोपी घालणार आहे शेतकऱ्यांसाठी ही टोपी लय महत्वाची. मानाला येऊन लागत नाही डोक्याला लागत नाही तोंडाला लागत नाही अशी पण टोपी एखादी गिफ्ट दे पाहिजे आपण. हॅलो पुढच्या वेळेस अशा उन्हाळ्यात टोप्या आपण वाटू सागर अग्रवालतर्फे. तर पहिला कार वॉशरसाठी आपण चिठ्ठी ओपन करून दाखवू काय अडचण नाही. आता कार वॉशर शेतकऱ्यासाठी नाही पण आपले ट्रॅक्टर धुवलं तर होतंय मशीन. हनुमंत वसंत डोंगरे फळवणीचे हनुमंत वसंत डोंगरे आलेत नाही बरं ठीक आहे. चिठ्ठी दाखवलेली आहे. दुसरी बी तुम्हीच काढा आपला आता एवढं आलाच तुम्ही पुढं तर. दुसरे आहे गणेश दत्तात्रय जिरेकर शेवते. गणेश जिरेकर शेवत्याचे चिठ्ठी दाखवूया. तर हे 2 झाले बसू शकता सर. 2 आता थोडक्यात 2 कार वॉशर दिल्यात अजून 2 देणे आहेत आपल्याला. आता कट करा. तर आता पुढचा जो कार वॉशर आहे तो अशा व्यक्तीकडून आपण चिठ्ठी काढू. असं कोण आहे जे बायकोला घाबरत नाही. प्रेम बी कोणाचं नाही घाबरतात तर सगळे कोण तर असं कसं हातवर करा घेऊ मी बायकोला घाबरत नाही. एक जण कोणतं धाडस पाहिजे माणसाच्यात असं कसं चालेल. एक जण माणसं टाळा वाजवा पाहिजे पहिला. या की पुढे चिठ्ठी काढायची आपल्याला. कोण आहे नंबर असं धाडस पाहिजे बायकोला घाबरत नाही म्हणताना. जर चुकून वहिनीने व्हिडिओ बघितला काढ चिठ्ठी. कार वॉशरसाठी 3री चिठ्ठी आपण काढतोय. उघडा. नाव आहे ज्ञानेश्वर खंकाळ आले. ज्ञानेश्वर खंकाळ त्यांनी रोटवेटर घेतला होता त्यांच्यासाठी हा कार वॉशर आपण त्यांना कॉल करणार जाऊ. चिठ्ठी बघून घ्या. तर आता 3 कार वॉशर झाले बरोबर. हा 4था कार वॉशर देतोय. या मामा तुम्हीच मस्तपैकी आपलं हे पण लावलं आपलं 1 नंबर दिसतंय बरं. खरंच लय कडक लोक दिसतो. भंडारा आहे ना भंडारा मस्त 3-4 नाम लावले तुम्ही. आडवा पण आहे उभा पण आहे काळा पण आहे. असं पाहिजे 3-4 देव एकदा मानले तुम्हाला लागते बरं का शंभर असं वाटायला. घ्या एक चिठ्ठी. 4था कार वॉशर आपला आता हा. आणि याचे विजेते असणार आहेत ते म्हणजे निर्मला विठ्ठल मांढरे बैरागवाडी.
बैरागवाडीचे, त्यांनी 4.5चा रोटर घेतला होता, त्यांची ही चिठ्ठी बघू शकता. आता बसू शकता का तुम्ही. आता त्याच्यानंतर चिठ्ठी काढला असं कोणाला आहे का स्वतःहूनच यायची इच्छा की बाबा मी न बोलवताच, माझं बायकोवर प्रेम पण नाही, माझं धाडस पण नाही, सगळं काय नाही, पण मी चिठ्ठी काढली असं कोणी आहे? वाटतंय असं. परत तुम्हीच कसं काय, तुमचं धाडस मला मान्य आहे, बायकोला भेट काय माणसं धाडस काय असं सांगायचं, पण दुसरं कोणतरी होतं की जेणेकरून सगळ्याला आपण संधी देऊ, पारदर्शकता राहावी यासाठी घ्या. काय म्हणताय? हा तुम्हाला म्हटलं मी विशेष जाताना तुमचा सत्कार करणार आहे. धाडस लागतं असलं मान्य करायला कोण करायला लागले. एक चिठ्ठी काढ. आता आपण एक मिनिट 4 तर आपले कारवाशा चाललेत. इंजिन जे आहे आपण देणार होतो, फवारणीसाठी वगैरे लागते इंजिन बहुतेक ना, मिल्किंग मशीनसाठी, सॉरी हा चाप कटर असू द्या, मिल्किंग मशीनसाठी जे इंजिन लागतं ते इंजिनसाठी 2 इंजिन देणार आहोत आपण. त्यातल्या दोन्ही चिठ्ठ्या तुम्ही काढायच्या आता. तर पहिले इंजिन जात आहे अरुण धोंडीबा गोले. अरुण धोंडीबा गोले आले बघू शकतो. अरुण धोंडीबा गोले पहिले इंजिन जात आहे आणि दुसरे इंजिन जात आहे हे बघा नाव पण लिहिलं लोणकर आहे, लोणकर म्हणून आहेत, फक्त लोणकर लिहिलंय. लोणकर कोण आले? मोबाईल नंबर आहे त्याला लोणकर म्हणून त्यांनी नाव चिठ्ठी करत आपलं. त्यांचा मोबाईल नंबर आहे लोणकर म्हणून, त्यांना पण इंजिन लागलंय. 2 इंजिनचं झालेलं आहे. आता मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला सगळ्याला की म्हणजे प्रत्येकाला असं असतं की म्हणजे काही लोकांना असतं की माझं एवढं एकर आहे, माझं तेवढं एकर आहे, खूप मोठी शेतकरी असतात 200, 100, 200 एकराचे. आता मला विचारायचं सगळ्यात म्हणजे कमी शेती आहे बाबा, एखाद्या शेतकरी असं कोण आहे का माझं 2च एकर आहे, माझं 1च एकर आहे, असं शेतकरी कोण आलंय का आज सांगा की माझा. आणि जर गुंठ्यावर किती आहे तुमचं? 2 एकर. त्याच्यापेक्षा कमी कोण आहे 2 एकरपेक्षा? 2 एकरपेक्षा कोण कमी नाही? चालतं या तुम्हीच मग. असं कोण म्हटलं ना तर आपल्या पुण्यासारखं झालं की इकडे बी गुंठ्यावर कोण आले का बघा म्हटलं, पण नाही अजून आपल्याकडे ही एकरावर आहे ती कौतुकास्पद. 80 गुंठे जमीन आहे म्हणजे 2 एकरमध्ये सुद्धा. पुण्यात एवढ्याला 20 कोटी रुपये मिळाला असतो मला. काय करायचं असं घ्या चिठ्ठी. आता एक मिनिट चिठ्ठी उडू नका. वॉटर पंप म्हणजे मोटरच थोडक्यात ते पाण्याचा पंप देतोय. ओके हा पाण्याचा पंप देतोय आपण 3. इंजिनवरचा पंप जो असतो पाण्याचे ते 3 देतोय. त्यातली पहिली चिठ्ठी काढलेली बघू शकतो. अनिल शत्रुघ्न भुसनर. अनिल शत्रुघ्न भुसनर आलेत होळे जेत का होळे गावांचे. अनिल शत्रुघ्न भुसनर चिठ्ठी दाखवतो. हा आता दुसऱ्या वेळेला मोठा शेतकरी सगळ्यात कोण आहे सांगा. कोणाची किती जमीन आहे? हात वर करा बाबा माझी एवढी 10 एकर आहे, 15 एकर आहे. मोठे शेतकरी कोण आलेच का नाही? 5 एकर सांगा, 7 एकर सांगा, त्याच्यावर वाढवत जाऊ आपण. जमिनीत राहायला का ना सगळ्या शेतकरी तर आहे ना. का अवघड तुम्ही बायकोला भेट नाही जमिनी सांगा किती 15 एकर. बर अजून कोण 15 एकरच्या वर? 5 एकर. अजून 15 एकरच्या वर कोण आहे का? 18 एकर. 18 एकरच्या वर कोण? 30 एकर. अरे वा 30 एकर. 30 एकरला गेले बोले. अजून कुठं वर सांगा कोण 30 एकर कोणतं असेल नाही त्यांनी एकूण दे का त्यांनी 30 एकर किती? 100 एकर. काय सांगताय? 100 एकराचा शेतकरी आला आपल्या. 100 एकरावर कोण आहे का आता? एवढ्यावर कोण नसेल. या तुम्ही यायला 100 एकर म्हणजे आधी जोरदार टाळावाला पाहिजे. 100 एकर जमीन शंभर एकराचा शेतकरी आपल्याला आला. पहिला मी तुमचं नाव विचारा मला कुठल्या गावाचा काय वशिला म्हणजे काय तसं नको बोलून तसं पण माझं बघायचं चालू म्हणलं. आता नाव तुमचं? तानाजी चिंतामणी. कुठून आहे प्रॉपर तुम्ही? खर्डी. खर्डी. अरे वा पुण्यात काय जोरदार टाळ झाला शेतकऱ्यासाठी. 100 एकर जमिनीचे मालक आहेत म्हटल्यानंतर घ्या एक 2 चिठ्ठ्या घ्या. 100 एकर जमीन आहे काय तुम्हाला 2 चिठ्ठ्या चालेल? 2 घ्या चला. 2 अजून 2 वॉटर पंप द्यायचे आहेत आपल्याला. सीताराम महाराजाच्या पावनभूमीतून आला तुम्ही म्हटल्यावर काय त्याला खर्डीच ना. 2 चिठ्ठ्या हो
उघडून द्या हां. वाचा येत नाही. नाही नाही उघडून द्या, आम्ही वाचतो. काय त्याला 100 एकर शेती सांभाळा म्हणजे वाचा येऊन चालत नाही. कुठं नोकरी करायला लागते वाचायला, काय करायला सांगा. हां. ही पहिली चिठ्ठी आले पिंजारी विष्णू पिंजारी आले वा, टाळ्या, जोरदार टाळ्या. विष्णू पिंजारी. आणि दुसरी चिठ्ठी या पुढे अजून विष्णू पिंजारी सर. गणेश पोपट डंबरे. गणेश डंबरे या पिंजारी सर. गणेश पोपट डंबरे, अभिनंदन तुमचं. वॉटर पंप लागला तुम्हाला, कसं वाटतंय तुम्हाला? मागाचा जो प्रश्न विचारला होता बाईकवर प्रेम, मग त्याचा काय झालं? पण ठीक आहे, अभिनंदन तुमचं. काय खरेदी केली होती आपल्या सागर ॲग्रो मॉलमधून? रोटर आणि नांगर. रोटर आणि नांगर. अरे वा, जोरदार टाळ्या. मी खरेदी मोठी केली, काय अडचण नाही. गिफ्ट चांगले भेटले तुम्हाला, अभिनंदन. जाताना घेऊन जाऊ नक्की. हां. आता पुढचं कोणाला तर बोलूया. पुढचं कोणाला बोलवायचं? शिक्षक कोणी आहेत? शिक्षक नाही, हा शाळा असेल आज खरं, शनिवारची शाळा असणार, सकाळी शाळा सुटल्यावर येतील. त्यानंतर असं कोणी आहे? आता तेव्हा ताई आल्या, त्या ताईंनाच घेऊ. ताई येत आहे पुढं या ना, फक्त चिठ्ठी काढायची. आता आपल्याला ब्रश कटर काढायचे, बरोबर. 3 ब्रश कटर देतो आपण, आणि 3 ब्रश कटरसाठी त्या 3 चिठ्ठ्या आपण त्या ताईंकडनंच काढू, कारण महिलांचा सन्मान पण झाला पाहिजे आपल्यातर्फे. 3 चिठ्ठ्या काढा आणि तुम्हीच नावं सांगा. सांगा, पहिलं नाव काय? संतोष शिवाजी पवार. संतोष शिवाजी पवार आलेत? तुम्ही जागा? संतोष शिवाजी पवार नाही, उठून आलाय हो. हां बस. मी घाबरलो म्हटलं, आता तुम्ही होय पण असं आपले पाहुणे, टाळ्या पाहुण्यांसाठी. संतोष शिवाजी पवार यांना पहिला आपला ब्रश कटर जातोय. दुसरा ब्रश कटर येतोय तो म्हणजे अंकुश साळुंके. नाही, साळुंकेच वाटतं. हां, अंकुश साळुंके. अरे वा, आपला शब्द या इकडे आपला शब्द खोटं करत नाही. लागणार म्हणले लागणार. तुमचं नाव आहे काय? घेतलं काय? खरेदी केली? काय घेतलं? रोटर आणि नांगर. बघा, बक्षीस चांगला वाचायला लागले. मोठं तुम्ही घेत खरेदी केलं, अभिनंदन. 3 देवाचा फरक आहे. ही जे आहे ना, उगवत नाही. ब्रह्मा विष्णू महेश. ओकेच. आणि आता हे तिसरं नाव आहे सुमन शिवाजी डोके. सुमन शिवाजी डोके आले? कोणी आले सोबतचं? बरं ठीक आहे. सुमन शिवाजी डोके ही चिठ्ठी बघू शकताय. अशा 3 ब्रश कटर आपले संपलेले आहेत. आणि 3 ब्रश कटर झाल्यानंतर आता पॉवर विडर. आता मोठी बक्षीस चालू झाली, ती सगळ्या अशी एक्साइटमेंट वाटलेली, कारण आता मोठी बक्षीस आहे. ती शेवटपर्यंत तुम्ही काय म्हणते त्याला, अल्फा लाईट आपला हीच आहे ना गाडी, अल्फा लाईट स्कूटी, इलेक्ट्रिक स्कूटी मिळणार आहे. पॉवर विडर आता जो आहे त्याच्यात टोटल 3च बक्षीस होतं. पॉवर विडर 3च. पॉवर विडर 3च आहेत. 2 आहेत का? पॉवर विडर 2 आहेत का? ओके, हां माझं बरोबर. पॉवर विडर 2 आहेत. आणि त्या 2 साठी आता कोणाला बोलवायचं? काय तुम्हाला सुचते का असं कोणाला बोलवायचं वगैरे? नाही, तसं बोलवलं असतं. सगळ्यात वय जास्त कोणाचं आहे बघू, तसं बोलून घेऊ. हेच आजोबा दिसतात. ह्यांच्या वय किती आजोबा? वय किती? 18 तर नाही सोडा. वय किती आजोबा? 50 आहे. बरं, अजून 50 पेक्षा वर कोण? 50 पेक्षा वर तुमचं किती? तुम्ही त्यांच्यापेक्षा तरुण दिसणार. बरं या तुम्हीच या. अजून ह्यांच्या 60 पेक्षा कोण आहे का वर? 60 वयापेक्षा जास्त मोठा शेतकरी कोण आहे? आहे किती? 70, 63 आहे. 3 नंबर पुढं आहे. बरं या तुम्ही या, चला. 63 पेक्षा कोण पुढं? नाही आता कोणा? या टाळ्या. 63 वर्षाचा शेतकरी आपल्यामध्ये. आणि 2 पॉवर विडरसाठी तुम्ही चिठ्ठ्या काढणार आहे. दोन्ही चिठ्ठ्या तुमच्याकडे. 63 वय आपल्या 30. बरं या तुम्ही तुम्ही आता बरोबर आहे. दोघांकडे काढू या. आधी तुमचं नाव सांगा. आता ही मोठी बक्षीस आहे, जरा एक्साइटमेंट वाढवूया आपण लोकांनी. गुणवंत पाटील. गाव तुमचं? येवतीचं. बरं. आणि तुमचं नाव? सिद्धेश्वर शामराव चौरे. आणि गाव तुमचं? केसकळवर. बरं चला. 2 एक चिठ्ठ्या काढा दोघं बी. तुमचंच नाव निघलं किती बघा असते सगळे. संतोष पवार द्या. अर्धनारी. संतोष पवार अर्धनारी यांना पहिला पॉवर विडर जातोय. आणि दुसरा पॉवर विडर आता हे करतात. डवळून घ्यायचे का? थांबा जरा थोडंसं जवळ. मापासून जवळ येणार आपलं.
ना खालच्या वर येऊ द्या जरा सगळ्याला मिळू द्या. मला काय वाटतं काय माझा माणूस आला असा होता. रुपेंद्र लक्ष्मणराव पाटील. रुपेंद्र लक्ष्मणराव पाटील आले आष्टी तालुका मोहोळ आलेत का नाही. त्यांना पॉवर बिडर जातोय दुसरा बघू शकताय. रुपेंद्र लक्ष्मणराव पाटील पॉवर बिडर गेल्या. त्यानंतर आता जनतेसाठी टाळ वाजूया. आता चाप कटर साईडकडे आपण बोलतोय. कडबाकुट्टी मशीन चाप कटर हां कडबाकुट्टी मशीन ही तर सगळ्या ज्याच्याकडे जाणार आहे त्याला तर लागणारच आहे. असं कोण आहे ज्याच्याकडे जर्सी गाय आहेत एक सांगा आकडा की एवढ्या माझ्याकडे गाय आहेत म्हणून कोण आहे. 5 गायवाला कोण आहे हात वर करा. 5 गाय आहेत बाबा माझ्याकडे जर्सी गाय आहेत कोण आहे का. 5 गायवाला कोण गायवाला कोणच आला काय विषय वैरण काढत असतील. आता काय शेवट गाय म्हणलं दिवसभर कामात राहणार. 5 गाय जर्सी गाय कोणाच्यातच नाही. किती आहे तुमच्या 6 5 पेक्षा जास्त आहे मग उलट जास्त आहे 7 आहे. 7 जर्सी गायच्या वरचं कोण आहे का माझ्या 8 आहे त्या 9 आहे त्या 12 आहे त्या 15 किती आहे 35 उडून 35 पेक्षा कोण जास्त कोण आहे शेतकरी 35 गाय वगैरे रेकॉर्ड आहे तर 35 गाय आहे का कोण आहे का 35 पेक्षा कोण जास्त या तुम्ही चला तुमच्या असते चढायचे या टाळा झाला पाहिजे शेतकरी 35 गाय सांभाळून माणूस येते तुम्ही नादच करा ना माणसाला 35 गाय सांभाळणं म्हणजे काय तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. पांडुरंग राजेंद्र पवार गाव तुमचं देगाव देगावचे. देगावमध्ये 35 गाय सांभाळता अभिनंदन पहिल्यांदा तर तुमचं. आणि इथं आता बघू शकता ह्यातल्या तुम्हाला 2 चिठ्ठ्या काढायच्या चाफ कटरसाठी बरोबर 2 चाफ कटर आहेत. बरं एकच काढा म्हशीवाल्याला बोलू आपण एक काढा तुम्ही हा उघडा तुम्ही उघडून द्या म्हणजे अरे वा बघा महाकाळे महादेव नाही वेगळंच काहीतरी नावाचं महाकाळे पोपट सदगर आलेत. अरे वा 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 या 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 तुम्ही त्या माणसासाठी लकी काय तुम्ही चिठ्ठी काढली त्यांचं निघलं असं म्हणजे त्यांनी चिठ्ठी काढली ह्यांचं निघलं असं होतंय. चांगलं अभिनंदन धन्यवाद. ह्यांचं वेळ नाव पण नीट सांगा तुमचं आम्हाला वाचा आलं. काळे पोपट सदगर. बरं गाव तुमचं बरं बरं पेहाला लोंपाडे निंबारे बरं तुमच्या आमच्या गावात आलं काढा काढा का सर तुमचं मिळलंय तुम्हाला अभिनंदन टाळ्या. तरी एक झाला. आता दुसरा म्हशी कोणाच्या किती आहेत 2 1 2 2 तर सगळ्या गेल्या असते दुधाला 2च्या वर कोण कोण आहे का म्हशी सांभाळणार. म्हशी सांभाळणारा शेतकरी कोण आहे का रेड्या असलेला सांगा काय आता म्हशी नसते तर बाबा 4 रेड्या घेतले ते आता परत पैसे करणार आम्ही किती आहेत 2 म्हशी 2च्या वर कोण आहे 3 म्हशी 4 म्हशी 4 म्हशी आहे त्याला कॉम्पिटिशन आहे 4 म्हशी 4च्या बरोबर आहे का 4 पेक्षा जास्त म्हशी 4 पेक्षा जास्त म्हशी सांगतो 4च आहे का बरं सांगतो बायकोला हात धरायचं नाही म्हशी खऱ्या म्हशी ह्यात बायको बिकू धरायची नाही हा म्हशी 4 कुणाच्यात अजून 4 पेक्षा जास्त कोण आहे नाही या काका तुम्ही या की आपली चिठ्ठी काढायची आपली या इकडून असं मी तुम्हाला जागा इकडून याला बघा अजून कोणाला 4 पेक्षा म्हशी जास्त असेल तर सांगा. म्हशी जरा पाळायची बंद झाली आपल्याकडे कमी झाली दुधावरती खाते आपलं त्यामुळे आता कसं व्हायला पिशवीतलं दूध खाणारे सगळे जर्सीच खायला लागले पर्याय म्हशी कमी पडायला लागल्या ना म्हशी वाढवायला पाहिजे खरंच बरोबर आहे मग म्हशी वाढवायला पाहिजे होय की तुमच्या किती येतात 4 मग आता किती वाढवणार अजून 4 रेडे येते 4 रेड्यात म्हणलं ना रेड्या कोणा सांगा म्हणलं 4 रेड्यात म्हणजे इकून पैसे करायचे म्हणून ठेवले तर का ते काय घरी खर्चाला पाळायला एक नंबर टाळ्या झाल्या पाहिजे शेतकऱ्यासाठी असंच. आता ह्यातली एक चिठ्ठी काढा चाप कटर दुसरा कोणाला जातो बघू उडून द्या. रणजित पाटील हिवरे आले रणजित पाटील हिवरे तालुका करमाळा तिथे बघू शकताय त्यांची चिठ्ठी असणार आहे. रणजित पाटील यांना हा दुसरा चापकटर लागला. आता सगळ्यात जे मोठं बक्षीस आहे 22 नंबरचं अल्फा लाईट स्कूटी
आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे इथं भरपूर सारे इलेक्ट्रिक स्कूटर टोनॉल कंपनीच्या तुम्हाला सगळे मॉडेल मिळतील. 1 नंबर क्वालिटी आणि 1 नंबर रेटमध्ये मिळतील. त्यासोबत सगळं ही मिळतंय. आणि आता जी स्कूटीज आहे आताच करायचं, आताच टाकायचं ना. मला जर काम होतं, उद्या आपण भेटूया का? काय आता चिठ्ठी काढला कोणाला बोलायची ही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सोबत साहेब पण असणार आहेत. साहेब चिठ्ठी वाचून दाखवतील आणि त्यात जास्त आपण चिठ्ठी काढणार आहे. पण कुणाला बोलवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता मोठा शेतकरी झाला, बारका शेतकरी झाला, म्हशीवाला झाला, जर्सीवाला झाला, राहिलं कशाच काय कुठ हा सगळ्याच्या तसं नसतं ते. तुम्ही बोलता तुमचं तर नाही झालं. नाही ना, 2 लग्न असं कोण नसेल शक्यतो. पण कोण स्वतःच्या आबरू कशी घालून गेलो कोण? पण आहे का कोण असं हे माहिती 2 झाली घाबरत नाही बायकोला असं कोण नसेल बहुतेक. पण तरी बी विचारतो मी 2 लग्नवाला कोण? इकडं नाही इकडे 2 लग्नवाला नसेल. अजून पाठीमागे हो खरं तसं असू शकतो. जास्त अवजार कोणी खरेदी केली असं काय 4-5 किती 3 काय केले पेरण्यानंतर 3 आणि केले. तो अजून कोण आहे का जास्त अवजार खरेदी केलं? बाबा मी 4 वस्तू केल्या 5 वस्तू केल्या असं हे माणसं या तुम्हाला जोडच नाही. 3 अवजार खरेदी केली राव तुम्ही. इकडून नाही तुम्हाला सोपं पडतंय. तिकडून कसं चढायलात ना. बरं या अल्फा लाईट स्कूटी घरी घेऊन जाणार आहे. दूध व्हायला आता स्कूटी मिळणार आहे. या एक चिठ्ठी काढा. कोण आहे बघू तर शेतकरी साहेब या तुम्ही पुढे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या पुढे पुढे. एक 2 मिनिट इथं 2 मिनिटं चिठ्ठी काढून वर ठेवू आणि चिठ्ठी घेऊन तुम्ही बोला आणि डायरेक्ट ती ओपन करा. ठीक आहे. मग चिठ्ठी यांच्या हातातच ठेवूया. ह्यांनी काढून द्यायची यांच्या हातात, ह्यांनी बोलायचं, त्यानंतर नाव तुम्ही अनाउन्समेंट करायचं. तयार आहे? ओके. आधी ढवळून घ्या सगळं असं म्हणजे शेतकऱ्याला त्या बरं 2-3 मिनिटं ढवळा पूर्ण ढवळा. आहे की चिठ्ठी उघडायची नाही. चिठ्ठी उघडायची सरांच्या हातात ठेवायची मनोगत मग पूर्ण ढवळा असं ढवळा पूर्ण म्हणजे असं कोणा मान्य म्हणजे असं करून असं बघून ढवळ देतो कुठं का चिठ्ठीला कधी फिन लावून टाकला बघा नाही तर असं ढवळा काय वाटतं बॉक्स घालून ढवळा. चालतं एक चिठ्ठी काढून द्या. हां आता उघडून सरांच्या हातात. हां सर ही तुमचं मनोगतसाठी माईक. सर्वप्रथम सर्व अन्नदाता शेतकऱ्यांचे मी सर स्वागत करतो सागर ॲग्रोतर्फे. सर्वात प्रथम म्हणजे ज्या काळात शेतकऱ्यांचं स्वतःच्या मालाची त्यांना स्वतः किंमत ठरवता येत नाही अशा काळामध्ये सागर ॲग्रोने त्यांच्या मनासारख्या किमतीमध्ये वस्तू देऊन हा सगळ्यात मोठा लकी ड्रॉ ठेवला. विशेष म्हणजे सर सांगायचं तर बजाज फायनान्स हे मोबाईल फ्रीज ह्या सर्वात प्रगती करतच आहे. तर आपण गेल्या वर्षीपासून यामध्ये बजाज फायनान्स घेऊन आलो आहे. यामध्ये पण आपली चांगली ग्रोथ आहे. आणि एवढी गर्दी मी जवळजवळ 3 ते 4 लकी ड्रॉ केले. ते सगळे मोबाईलचेच होते आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचेच होते. तर सगळ्यात जास्त गर्दी मला आज या ठिकाणी शेतकऱ्यांची बघायला भेटली. दुसरं म्हणजे जे वर्षकेत सरांचं जे अनाऊन्समेंट होतं अक्षरशः शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जे हसू आहे ते जर बघायचं असेल तर हे सागर ॲग्रो मॉल एक ठिकाण आहे असं मला वाटते. तर हा जो लकी ड्रॉ आहे याचं मी सांगतो कोण आहे. हां बोल. हॅलो. या ठिकाणी सरांना विनंती आहे की सर आपण 2 मिनिटासाठी बसून घ्यायचं आहे. जमलेल्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांना सागर ॲग्रो मॉलतर्फे मी या ठिकाणी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आदरणीय अण्णा, त्याचबरोबर आमच्या बजाज फायनान्सचे आदरणीय सर, त्याचबरोबर माझ्या राजकीय प्रवासामधील गुरुवर्य आदरणीय पांडुरंग काका चव्हाण आणि समोर उपस्थित असलेले माझे सर्व शेतकरी बांधव मित्रहो, आज मला खरोखर या ठिकाणी आनंद होतोय. सागर ॲग्रो सेलच्या माध्यमातून मला सांगायला तुम्हाला आनंद होतोय की एका उजाड अशा माळरानावरती एक लहान असं या ठिकाणी रोपटं बांधलं होतं आणि त्या रोपट्याचं या ठिकाणी भलं मोठं या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी झाड तयार झालं आणि ते झाड म्हणजे सागर ॲग्रो मॉल. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे हे सर्व
वैभव आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालं याचा या ठिकाणी मला खरोखर आनंद होतो. मला सांगायला दुसरा देखील आनंद होतो की आपण यापुढेही आमच्या सागर ॲग्रो मॉलमध्ये असंच या ठिकाणी भरभरून तुमच्या सर्वांचं आम्हाला प्रेम मिळावं, आमच्या सागर ॲग्रो मॉलला तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मिळावा एवढं बोलून मी माझं लांबलेलं मनोगत या ठिकाणी मी संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांना विनंती आहे की शेवटचं बक्षिसाचं आपण नाव या ठिकाणी जाहीर करायचं आहे. अक्षय राजू गांडुळे आलेत का? अक्षय राजू गांडोळे रांजणी यांच्यासाठी पुन्हा या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत. दादासाहेब तुम्ही पण या, पण त्याच्या आधी आपण एक दुसरी अनाउन्समेंट करतोय. आलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला रिकाम्या हातानं जाऊ द्यायचं नाही असं तात्यासाहेबांचं म्हणणं आहे, सागर ॲग्रो मॉलचं म्हणणं आहे. आणि त्यासाठीच इथं तुम्हाला आत्ता ही कुपन दिली जाणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला आधी माहिती सांगतो कुपन नक्की कशासाठी आहे. आता जर तुम्ही म्हणजे इथं पहिल्यांदा एक 2,000 रुपयाचं हे कुपन आहे. म्हणजे 2,000 रुपयाचं कुपन काय करतं, तुम्ही 1 लाखाच्या पुढची खरेदी जर केली असेल, नांगर रोटर काय तुम्ही ट्रॅक्टर घेतला हे वगैरे, 1 लाखाच्या पुढच्या खरेदीवरती तुम्हाला एक कुपन दिलं जातं. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 कुपन भेटतात, एक 2,000चा, एक 1,000चा आणि एक 1,000चा. काय करायचं, पुढच्या ज्या खरेदीला येताना ही 2 कुपन तुमच्या कुठल्याही मित्राला द्या, तुमच्या जवळच्या माणसाला द्या, त्यांना ही कुपन घेऊन पाठवा. त्यांनी इथं खरेदी केल्यानंतर त्यांना 1,000 रुपयाचं आपण डिस्काउंट तर देणारच आहे. त्यासोबतच ही दोन्ही कुपन तुमची गेली, ते 1,000 रुपये डिस्काउंट त्या तुमच्या 2 मित्रांना मिळाला. त्यासोबत तुमच्या पुढच्या खरेदीवरती तुम्हाला 2,000 रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे. मग आता हे दुसरं 500 वाला कुठं, हे कुठं 1 लाखाच्या वरच्या खरेदीसाठी. आणि त्यासोबतच ठेवलं ना इथं हीच हां. आता त्यासोबतच दुसरं ही कुपन आहे. आता तुम्ही म्हणाल की आमची 1 लाखाची खरेदी, ही लाखाचं 30 ते 1 लाख, हां, लाखाची खरेदी होत ना आमची 40,000ची होईल, 30,000ची होईल, 50,000ची होईल. मग 30,000 ते 1 लाखाच्या दरम्यान जर तुमची खरेदी झाली तर तुम्हाला हे 1,000 रुपयाचं कुपन दिलं जातं आहे. 1,000 रुपयाचं कुपन म्हणजे तुम्हाला 1,000 रुपये डिस्काउंट मिळणार आहे पुढच्या खरेदीवरती. अधिक हे जे 2 कुपन आहेत तुम्ही मित्रांना दिले त्यांना 500 डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या सोबतच्यांना सगळ्यांना डिस्काउंट देण्याची संधी. आता ही सगळ्यांनी तुमचं नाव टाकून वगैरे इथं नाव देऊन कुपन घेऊन जावा. तुम्ही स्वतःला लाखाच्या वरची खरेदी केली पुढच्या वेळेस तर तुम्हाला 2,000 डिस्काउंट आहेच. त्यासोबतच जर तुम्ही खरेदी ती 2 कुपन जी करणार आहेत मित्रांना देणार आहेत त्यांनी खरेदी केली त्यांना सुद्धा डिस्काउंट आहे. आणि पुन्हा एकदा सागर ॲग्रो मॉलसाठी जोरदार टाळा की कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाही. कधी येऊन खरेदी करा, तुम्हाला त्या कुपनचं डिस्काउंट जे आहे ते मिळून जाणार आहे. काय म्हणताय? ओके, हां, त्यांचं चालू बोलणं. तर अशा रीतीनं मी तात्यांना म्हणतो की तुम्ही 2 शब्द बोलावे आणि आपला कार्यक्रमाबद्दल सांगता करा. 2 शब्द तात्या तुमच्याकडून. कस्टमर आधी बोलून घ्या. नमस्कार सर्वांना. आज आपण एवढा पारदर्शकपणे लकी ड्रॉ केलेला आहे, तर यात कोणाला काही शंका आहे का? तर आपण प्रथम म्हणजे त्यांचा सत्कार करूया. हॅलो, व्हिडिओच्या साईडला फोटोचं बटन आहे, ते गोल बटन दाबा. विजेत्या स्पर्धकाचं या ठिकाणी भव्य दिव्य असं या ठिकाणी स्वागत होतंय. जोरदार टाळ्या स्वागत करू यांचं. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे माझ्या शेतकरी बांधवांनी. त्यांना चावी द्यायची आहे, चावी भेट. साहेब बोला तुम्ही कार्यक्रम सांगा. आमच्या सागर ॲग्रो सेलचे सर्व आदरणीय तात्यांना विनंती आहे. तात्यांचं म्हणणं होतं मीच आभार प्रदर्शन करावं, तुम्ही बसून घेऊ शकतो. आणि आता सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, सगळं झालेलं बस. आता हे माग म्हणते की गाडी लागली मला चक्कर देणार का नाही. वस्तू काय खरेदी केली? इलेक्ट्रिकल बाईक. हा, इलेक्ट्रिकल बाईकच घेतली.
रोटर घेतला हा रोटर खरेदी करता कुठला किती फुटी केलता 4.5 फुटी रोटर खरेदी केलता आणि रोटरवरती इलेक्ट्रिक बाईक पण आता भेटले म्हणजे खरं सांगा किती खुश आहे लग्न झालंय तुमचं त्यामुळेच खुश आहे बरोबर आहे लग्न झालं माणसाला विचारा खुश आहे खुश राहा काय नसते लग्नात असं सांगते सगळे तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम होता सगळ्यांना बक्षिसा तुमच्या समोर केल्यात आपण इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून असू द्या त्यासोबत तुमच्यासमोर तुमच्यातूनही चिठ्ठ्या काढून केल्यात सागर ॲग्रो मॉलमध्ये तुम्हाला नेहमीच असा ऑफर बघायला मिळतील आता 2000च्या कुपनची ऑफर आहे लवकरच माझ्यामध्ये आता ऑफर आम्ही सांगू शकत नाही पण पुढची एक मोठी ऑफर थोड्या दिवसात येणार आहे त्यामुळे सागर ॲग्रो मॉलचं जे इंस्टाग्रामचं पेज आहे फेसबुकचं आहे त्याला फॉलो करून ठेवा तुम्हाला ऑफर बघायला मिळेल कारण ती ऑफर ह्याच्यापेक्षा मोठी असणार आहे आता सांगत नाही आम्ही पण ही ऑफरची तयारी चालू आहे लवकरच आपण शेतकऱ्यांसाठी अजून एक मोठी ऑफर काढतोय आणि त्यासाठी फॉलो करून ठेवा आणि हा जो आपला कार्यक्रम होता तो इथं संपला असं जाहीर करतो आणि त्यासोबत इथं जे कुपन आहेत ते नक्की आठवणीने सगळ्यांनी घेऊन जावं आणि जर अजून कोणाला काय बोलायचं पुढे येऊन शेतकऱ्यांना मनोगत व्यक्त करायचं कोणी आहे का नाही कोण आहे इकडं मनोगत व्यक्त करायचं कोणाला बरं ठीक आहे चालेल नाश्त्याची सोय केली आहे नाश्ता करून जा सगळ्यांनी हां सर्वांसाठी नाश्त्याची सोय केली आहे नाश्ता आणि तुमचं कुपन आठवणीने घेऊन जा पुढच्या खरेदीवर 2000 डिस्काउंट आहे तेवढाच हॅलो शेतकरी बांधवांना विनंती आहे आपण सर्वांनी नाश्त्याची सोय केलेली आहे आपल्या सर्वांना आपण सर्वांनी नाश्ता केल्याशिवाय कोणीही जायचं नाही अशी या ठिकाणी आमच्या सागर ॲग्रो मॉलचे सर्व आदरणीय तात्या यांची या ठिकाणी आपणास विनंती आहे